निघालोय, 2:45 झालेत रात्रीचे आणि आम्ही निघालोय. गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही भीमाशंकरला पोचलेलो आहोत. तिला थंडी नव्हती वाजणार, स्ट्रॉंगल बोलत होती. आता आता बोल. चला आम्ही काहीतरी जुगाड केला आणि डायरेक्ट मंदिराजवळ आलेलो आहोत गाड्या घेऊन. चालायची गरजच नाही. डायरेक्ट मंदिरात जाऊ. कंटिन्यू राहा आमच्या सोबत. तर आमचा मस्त दर्शन वगैरे झालं आणि अभिषेक घातला मी. मम्मीच नुसती तिथं पुढे होती, मला येऊन पण नाही दिलं मम्मीने. दोघं पण चाललेत पुढे, लक्ष नाही देत बघा. पप्पा पप्पानी हा लुक केलेला मस्त अभिषेकसाठी. पप्पा बोला. हाय, आम्ही आता भीमाशंकरला आहे पूर्ण फॅमिली सहित आणि माझे मित्र फॅन्स सर्व आम्ही इकडे आलोय. आज खूप आनंद झाला, आमचा दर्शनी सुद्धा चांगला झाला, आमचा अभिषेक सुद्धा चांगला झाला. आणि ही माझी मुलगी आज ब्लॉग बनवते. तर आम्ही डायरेक्ट भीमाशंकरवरून ओझरच्या गणपतीला आलो, कारण की गणपती जवळ होता म्हणून डायरेक्ट इकडे आलो. आणि मग तिथं आम्ही नाश्ता करायला थांबलेलो, पण आम्ही सर्व झोपेत होतो म्हणून ब्लॉग शूट केलाच नाही. सो कंटिन्यू राहता. मी स्टारबक्सचा किचन घेतलं आहे. तुम्ही चला आता आम्ही इथून निघतोय डायरेक्ट. हे दीदी दीदी अनिश दे ना आम्हाला पण काढून. आम्हाला पेपर आता काढून. थर्मस मधून काढ. तर आम्ही मस्त माळशेज घाटावर जमलोय. वॉटरफॉल आहे इथे आणि मस्त धुका पडलाय. फॉग, इंग्लिशमध्ये फॉग, नो धुका. मस्त मम्मी इथे पाण्यात गेलती, एवढा ओव्हर आहे तरी मम्मी तिथे जाते. आता आम्ही मस्त
क्लिक्स वगैरे केलेत फिक्स आणि आता मस्त जेवायला थांबूया. 4 वाजले तरी आमच्या जेवणाचा पत्ता काहीच नाही. नाश्ता केलाय सकाळी तेवढाच. आणि तिकडं माकड बघा तिकडं. माकड नाही दिसत त्याच्यात. झूम कर झूम. हा दिसत. तर इथे आता किमी पण आले. मगाचपासून आमच्यासोबत नव्हती, ती तिकडे होती. आमच्यासोबत एक पण पिक नाही काढलेलं तिने. हो आज आहे नेक्स्ट डे. ऑफकोर्सली काल मी काहीच शूट नाही जास्त केला. येऊन आम्ही सर्व झोपलो, थकलो होतो खूप, कारण की आम्ही नाईट ड्राईव्ह केलेला पूर्ण. सो येऊन डायरेक्ट झोपलो अँड बोली नेक्स्ट डे सगळं तुम्हाला बंगल्याकडे पण दाखवते, त्यामुळे मी आज शूट करते. सो कंटिन्यू राहा, आपण बंगल्याकडे जाऊया. आता अनिशला बोलले चल अनिश जाऊया. आमचा घर आहे आणि आता न्यू बंगलो स्टार्टिंग झालेला आहे. ऑलमोस्ट भरपूर काम झालं आहे. चला जाऊयात तिकडे. असं दिसतो इथे सर्व गाड्या पार्क असतात, बऱ्याच गाड्या नाही आहेत. चला आम्ही आता फ्रंट साईडने चाललो आहे. इकडनं पण आहे रस्ता, बट समोरून जाऊयात. समोरून सगळं दाखवते तुम्हाला. खूप मोठा कंपाऊंड आहे. समोरून तर खूप हाईट आहे याची, कोणला येता येणार सुद्धा नाही असं आहे. समोर इथे कमानी आहे आणि इथून डायरेक्ट आपली एंट्री आहे. खूप मोठा कंपाऊंड आहे, मला तर खूप आवडलं आहे. इथे येणार आपला गेट मेन आणि हा आहे आमचं घर. वाव, ही आमची एंट्री अँड हा आहे मेन डोर. खूप मोठा आहे. कॅमेरामध्ये समोरचं काहीच आपलं नीट दिसत नाही. तिथून पण पायऱ्या आहेत आणि इकडनं पण आणि तिकडनं पण आहेत. आपलं सर्व झाल्यावर पूजेला होम टूर देणारच आहे मी. सो असं आहे आपला बंगलो. इकडे काम चालू आहे आणि इकडे पण. वरचा एक साईड झाला आहे, तो दाखवते मी तुम्हाला. आता खूप पाऊस लागला, आम्ही आलो आहे आणि मी रोज इव्हनिंगला बसायला येतो. खूप मस्त वारा सुटतो अँड मस्त व्ह्यूसुद्धा आहे. हा नुसता हसतोयच. लाज वाटते जास्त त्याला. त्याचा पण आयडी आहे, त्यालासुद्धा फॉलो करा इन्स्टाला. लाजतो खूपच तो. सो कंटिन्यू राहा. थोड्या उशिरात आपण वर जाऊयात. चालू आहे वरती अँड चला. हा आहे बंगल्याचा बॅक साईड. इथे सुद्धा काम चालू आहे. सो चला. सर्वात जास्त मला जो मेन डोर इथला वरचा आवडलेला आहे हा. खूप मस्त डोर आहे अँड इथून व्ह्यूसुद्धा मस्त आहे. सो लाईक दिस. सो चला आपण बघूया तिकडे. ही साईड झालेली आहे, सिलिंग वगैरे. हा आहे हॉल अँड हॉलच्या इथेच आपला देवारा आहे. हा देवारा अँड हा छोटासा रूम. अँड नेक्स्ट हॉलमधून डायरेक्ट आपला येतो किचन. हा किचन. हा वॉशरूम कॉमन अँड इथून आहे मास्टर बेडरूम. वा मस्त आहे वॉशरूम्स. अँड इथून येतं चिल्ड्रन्स रूम. असाच सेम आमचासुद्धा खाली आहे अनितचा आणि माझा. इथून येतो बॅक साईड. गॅलरीजसुद्धा खूप मोठ्या आहेत, मस्त. इथे पण काम चालू आहे. फक्त हात झालेला आहे आमचा पूर्ण. आणि वरती आहे टेरेस. पाऊस चालू आहे, आपण नंतर जाऊयात नेक्स्ट टाईम. इथे सुद्धा काम चालू आहे, सर्व काम चालू आहे. सो कंटिन्यू राहा. आम्ही चालू आहे परत आपल्या घरी. वाव,
हवा सुटली आहे मस्त. टेरेसवरती नाही गेलो आम्ही, जरा जास्तच पाऊस आलेला मध्येच. सो चला इकडनं आपण जाऊयात घरी. मी इथेच एंड करते. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. Yeah.